संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती। आता जरांगे पाटील कुटुंबाशी संवाद भेटलेला आहे, सांत्वन केलेलं आहे। पाटील काय सांगायला तर गेले 15 दिवस होऊन गेलेले आहे, आजोबी पकडले नाही, तर आपण सांत्वन करण्याची बैठक घेतलेली आहे, त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केलेली आहे। काय न्याय तर आम्ही घेणार आहेत। कुटुंबियाच्या पाठीशी या राज्यातला सगळा समाज आहे। न्याय लवकर नाही मिळत पूर्ण राज्य बंद पडवा, त्यात काय ही नाही। आम्ही कुठेही समाज म्हणून कमी पडणार नाहीत। त्या लेकीन हाक मारली, त्या लेकींच्या हाकेला सगळे ओ देणार आहेत आणि 28च्या मोर्चासुद्धा माता माऊलीसह सगळे सहभागी शांततेत होणार आहेत। परंतु मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहेत, आशा आहेत। आम्हाला याच्यात कोणालाही राजकारण करायचं नाही, तुम्हीसुद्धा करू नका सरकार म्हणून। ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा ही आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे, अपेक्षा आहे, आणि ते देतील। नाही दिले तर पुढचं ठरू। 1 तास झाला आपण कुटुंबाशी चर्चा केली, नेमकं काय चर्चा? त्यांच्याशी त्यांचं पूर्ण ऐकून घेतोय, त्यांना सांगतोय, तेही मला सांगतात। शेवटी ते खूप दुःखात आहेत, त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। शेवटी काय असतं बघा, आपला कोणा भाऊ गेला आहे, आपला बाप गेला आहे, हे दुःख सहन करणं साधी गोष्ट नाही आहे। पण आता त्यांना बळ देतो, आम्ही सगळेजण येऊन भेटतोय, त्यांच्या पाठीवर हात फिरवतोय, धीर धरायचं सांगतोय त्यांना। परंतु याचं रूपांतर यांना खरा न्याय मुख्यमंत्री ज्या दिवशी सगळ्या आरोपींना आत टाकतील, त्यांच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील, त्या दिवशी थोडीशी त्यांना उभारी मिळणार आहे। असता ते खचून चाललेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानासुद्धा न्याय मिळत नाही आणि त्यांच्या सत्तेतले लोक, म्हणजे ही एक शोकांतिका आहे। म्हणून त्यांनी निष्पक्षपातीपणानं, कठोरपणानं जेवढे आरोपी त्याच्यामध्ये येत आहेत ना, ते पुरे ताबडतोब डांबून टाकायचे आदेश केले पाहिजेत। कारण नुसते पथकं जाऊन काय उपयोग आहे? तिकडे जाऊन काय भजे खाते काय खाते, कोणाला मिळेल का? तुम्हाला इतके दिवस लागते का कॉल डिटेल घ्यायला? 17 दिवस? तुम्ही काय पागल समजता लोकाला? पण मुख्यमंत्र्यांना पुन्हा त्याच विषयावरती येऊन सांगतो, तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा तुम्ही त्या पूर्ण करा। कारण गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यायचं काम करा, कारण हा समाज विश्वास ठेवून तुमच्याकडे तुम्ही न्याय देत आला म्हणून। या ठिकाणी एसपीची बदली करण्यात आलेली आहे, हा संपूर्ण तपास आहे त्या CID वर करण्यात आलेला आहे। तपास करतील ते, पण लवकर करावा। ते तपास चलन तर मग ते चलन का बी असला ना, तुम्हाला आरोपी धरायला तपासाचा आणि आरोपीचा काय तुम्हाला सगळं माहिती। सरकारने एकदा पोलिसांनी मनात घेतलं ना, ते पाताळातलं आपल्याला असलं तरी बाहेर काढतील। याच्यामुळे आता म्हणलं की केंद्रातला मंत्री असू, कुणी असू, याच्यामध्ये कुणी असू, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। झालेले चेतन नुसते धरून मध्ये कोंबायचे तर करायचंच काय? काही करायचं नाही, फक्त पक्ष सोडावा, त्यांनी राजकारण सोडावं। सत्ता आहे तिला धरून बसू नये मुख्यमंत्र्यांनी। स्पष्टपणानं कठोर झालं पाहिजे की तुझ्यामुळं एकाचा जीव गेला, एकाचं कुटुंब उघड्यावर पडलं, सुट्टी नाही तुला। या ठिकाणी पाहिजे। या ठिकाणी पाटील पाहिलं तर आता पण सत्तेधारी विरोधक असेल, या ठिकाणी सगळे मंत्री या ठिकाणी येऊन गेले, तर सांत्वन करून गेलेले, तर आश्वासन दिले, लेकिन काय झालेलं नाही। मी एकच सांगितलं आहे की शेवटी जितक्या दिवस सहनशीलता आहे तोवर सहन होतं। शेवटी मुख्यमंत्र्यांवरती सगळ्यांनी अशा अपेक्षा ठेवल्यात की ते न्याय देतील म्हणून, फडणवीस साहेब देतील म्हणून। देतील ज्या दिवशी वाटेल गावकऱ्यांना, कुटुंबाला की न्याय मिळत नाही किंवा समाजाला, आम्हाला, त्या दिवशी जनता तपास करेल। आपण ते सरकार अल्टिमेट देणार काही? आता 28 मोर्चात निघतो आपला, आता 28ला मोर्चा आहे, त्याच्या आत आरोपीला अटक करतील सगळ्या ते। असता त्या दिवशी पुन्हा अनेक गोष्टी ठरतील, तो शांततेत मोर्चा आहे। मी एकच सांगितलं, मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे, आशा आहे, अपेक्षा ते आमच्या पूर्ण करतील। सगळे आरोपी मध्ये टाकतील, तो किती मोठा असला, कितीही गरीब असला तरी तो मारेकरी एका लेकीला न्याय द्यायचं काम मुख्यमंत्री 100% करणार, याची आम्हाला खात्री नाही केली तर शेवटी जनता तपास करेल। हे होते कॅमेरा पर्सन मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।